येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सोलापुरात आणखी 8 पक्षी मेले, प्रतिबंधित क्षेत्र हटवणार कधी? प्रशासनात संभ्रम। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता, सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर शहरात सिद्धेश्वर तलाव परिसर तसंच छत्रपती संभाजी तलाव परिसरात आणखी 6 कावळे तसंच 1 घार आणि 1 कबूतर मृत झाल्याचं आढळून आलंय। प्रतिबंधित केलेल्या परिसरातील काही नमुन्यांचे अहवाल अजून आलेले नाहीत, त्यामुळे नागरिकांना प्रतिबंधित केलेलं क्षेत्र कधीपर्यंत उघडलं जाणार अशी विचारणा होऊ लागली आहे। छत्रपती संभाजी तलाव, सिद्धेश्वर तलाव, किल्ला बालोद्यान तसंच विणकर बाग हा परिसर नागरिकांना फिरण्यासाठी प्रतिबंधित केलाय। 1 ते 10 किलोमीटर परिसरातील पक्ष्यांचे नमुने घेतले असून त्याचा अहवाल अद्याप येणं बाकी आहे। बर्ड फ्लू आल्यानंतर काय प्रोटोकॉल असावा याबाबत जी नियमावली घालून दिली आहे त्यानुसार तो माणसांमध्ये येऊ नये याची दक्षता घेण्यासाठी ज्या ठिकाणी बर्ड फ्लू व्हायरस लोड जास्त आहे तिथेच नागरिकांनी फिरू नये म्हणून ती क्षेत्र नागरिकांसाठी बंद केली आहे, अशी माहिती महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चौगुले यांनी दिली। अखेर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली जाहीर। 25 ते 28 मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आणि 27 एप्रिल रोजी मतदान, तर 28 एप्रिल रोजी मतमोजणी। सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना धक्काबुक्की तसंच पोलीस कॉन्स्टेबल दिनेश घंटे यांना धक्काबुक्की शिवीगाळ केल्याप्रकरणी नाईंट्या उर्फ ओंकार नलावडे राहणार दमाणीनगर याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सोलापूर डीसीसी बँकेची निवडणूक कधी घेणार याबाबत आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत विचारला प्रश्न। मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकाकडे देखील वेधलं लक्ष। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी 11 वाजता सोलापूर पोलीस आयुक्तालयात आयोजित केली शांतता कमिटीची बैठक। शहर काझी, मुस्लिम धर्मगुरू तसंच मुस्लिम बांधव आणि शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार। सोलापुरात नीमा संघटनेच्या वतीनं 23 मार्च रोजी घेतलं जाणार रक्तदान शिबिर। डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांची माहिती। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर। सोलापुरातील एकमेव कूलर शोरूम म्हणजेच बेब्रिज कूलर्स। लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट, हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत। रूम कूलर, डक्ट कूलर्स, डेझर्ट कूलर, इंडस्ट्रियल कूलर, मिनी कूलर अवेलेबल आहेत। 25% पर्यंत डिस्काउंटची अफलातून ऑफर। कोणताही कूलर घेण्याआधी शोरूमला एकदा नक्की भेट द्या। बेब्रिज कूलर्स आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ, पद्मश्री अपार्टमेंट, अवंतीनगर रोड, सोलापूर। रमजान ईद निमित्त सोलापुरातील विजापूर वेस मध्ये उद्यापासून सुरू होणार मीना बाजार। या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जाणार। सोलापूरचे उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्या कारभारावर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत डागली तोफ। कारवाई करण्याची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले नक्की कारवाई केली जाणार। सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लावला जाणार लगाम। येत्या 3 महिन्यात महाराष्ट्र नागरी सेवा नियमात केला जाणार बदल। आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू। शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। मंत्री दादा भुसे यांची माहिती। दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा आता विधान परिषदेतही। आदित्य ठाकरेंना अटक करून नव्यानं चौकशी करण्याची सत्ताधाऱ्यांनी केली मागणी। होंडाच्या बाईकची स्मूथ राईड आता सवलतीच्या दरात उपलब्ध। खरेदी करा आणि मिळवा 10,100 रुपयांची सवलत। अधिक माहितीसाठी आजच कायझन होंडा शोरूमला भेट द्या। कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। संपर्क 9579 62 21 00। विरोधी पक्षांच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट। अध्यक्ष सभापतींची कामकाजाची पद्धत पक्षपातीपणाची असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप।
अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यात विधान परिषदेत खडाजंगी. तर तुम्ही मला काय करणार म्हणत गिरीश महाजनांवर अंबादास दानवे गेले धावून. दिशा सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया. म्हणाले, 5 वर्षांपासून माझ्या बदनामीचा प्रयत्न होतोय. आता जे काही बोलायचंय ते न्यायालयात बोलू. अखेर क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या आदेशावरून फॅमिली कोर्टाचा निर्णय. 4.75 कोटींच्या पोटगीवर झाली सेटलमेंट. स्टॅच्यू ऑफ युनिटीसह अनेक भव्य पुतळे साकारलेले शिल्पकार राम सुतारांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात घोषणा. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 साठी गल्ली, सोलापूर. फोन 0217 274 47 96, 274 47 98, मोबाईल 95 52 74 47 99. नागपूर हिंसाचार घटनेतील आरोपी नागपूरमधील नाहीत. मुख्य आरोपी फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा. पोलिसांची माहिती. राजस्थान रॉयल्स संघानं रियान परागची कर्णधारपदी केली नियुक्ती. पहिल्या 3 सामन्यात करणार संघाचे नेतृत्व. संजू सॅमसन फलंदाज म्हणून संघात खेळणार. आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा. दिशा सालियान प्रकरणावरून नितेश राणे यांची मागणी. नैतिकतेच्या मुद्द्यावर आमदारकीचा मागितला राजीनामा. इंडियाज गॉट लेटंट शो प्रकरणात कॉमेडियन समय रैनाला 3रं समन्स. महाराष्ट्र सायबर सेलनं 24 मार्चला जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.